नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद YouTube चॅनल. आपल्या सर्व हरभरा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज 14 जून 2025 रोजी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. तर सध्या आपल्या जिल्ह्यात हरभऱ्याला किती बाजारभाव मिळत आहे? महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवक आणि दरांमध्ये काय बदल झाले आहेत? याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण एक जर हरभरा उत्पादक शेतकरी आहात आणि रोजचे रोज हरभराचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया. पहा शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती अंमळनेर एकूण आवक 200 क्विंटल, कमीत कमी दर 5,100 रुपये, सर्वाधिक दर 5,150 रुपये तर सर्वसाधारण दर 5,150 रुपये. पुढील बाजार समिती मेहकर एकूण आवक 300 क्विंटल, कमीत कमी दर 4,800 रुपये, सर्वाधिक दर 5,300 रुपये तर सर्वसाधारण दर 5,150 रुपये. पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकूण आवक 322 क्विंटल, कमीत कमी दर 5,180 रुपये, सर्वाधिक दर 5,340 रुपये तर सर्वसाधारण दर 5,250 रुपये. पुढील बाजार समिती बार्शी एकूण आवक 347 क्विंटल, कमीत कमी दर 4,750 रुपये, सर्वाधिक दर 5,350 रुपये तर सर्वसाधारण दर 5,200 रुपये. पुढील बाजार समिती सावनेर एकूण आवक 127 क्विंटल, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वाधिक दर 5,355 रुपये तर सर्वसाधारण दर 5,225 रुपये. पुढील बाजार समिती माजलगाव एकूण आवक 100 क्विंटल, कमीत कमी दर 4,900, सर्वाधिक दर 5,400 तर सर्वसाधारण दर 5,300 रुपये. पुढील बाजार समिती जालना एकूण आवक 198 क्विंटल, कमीत कमी दर 5,100 रुपये, सर्वाधिक दर 5,425 रुपये तर सर्वसाधारण दर 5,350 रुपये. पुढील बाजार समिती नागपूर एकूण आवक 415 क्विंटल, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वाधिक दर 5,446 रुपये तर सर्वसाधारण दर 5,335 रुपये. पुढील बाजार समिती हिंगोली एकूण आवक 200 क्विंटल, कमीत कमी दर 4,900, सर्वाधिक दर 5,450 रुपये तर सर्वसाधारण दर 5,175 रुपये. पुढील बाजार समिती अमरावती एकूण आवक 1,689 क्विंटल, कमीत कमी दर 5,050, सर्वाधिक दर 5,450 रुपये तर सर्वसाधारण दर 5,250 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट एकूण आवक 1,696 क्विंटल, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वाधिक दर 5,465 रुपये तर सर्वसाधारण दर 5,100 रुपये. पुढील बाजार समिती तुळजापूर एकूण आवक 520 क्विंटल, कमीत कमी दर 5,140 रुपये, सर्वाधिक दर 5,480 रुपये तर सर्वसाधारण दर 5,310 रुपये. पुढील बाजार समिती अकोला एकूण आवक 1,671 क्विंटल, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वाधिक दर 5,565 रुपये तर सर्वसाधारण दर 5,450 रुपये. पुढील बाजार समिती अंमळनेर एकूण आवक 1,400 क्विंटल, कमीत कमी दर 5,675 रुपये, सर्वाधिक दर 5,800 रुपये तर सर्वसाधारण दर 5,800 रुपये. पुढील बाजार समिती सांगली एकूण आवक 50 क्विंटल, कमीत कमी दर 5,700 रुपये, सर्वाधिक दर 6,000 रुपये तर सर्वसाधारण दर 5,850 रुपये. पुढील बाजार समिती जळगाव एकूण आवक 44 क्विंटल, कमीत कमी दर 6,700, सर्वाधिक दर 6,700, सर्वसाधारण दर सुद्धा राहिला 6,700. पुढील बाजार समिती मुंबई एकूण आवक 1,588 क्विंटल, कमीत कमी दर 6,400, सर्वाधिक दर 7,200 तर सर्वसाधारण दर 7,050. पुढील बाजार समिती पुणे एकूण आवक 38 क्विंटल, कमीत कमी दर 8,100, सर्वाधिक दर 8,500 तर सर्वसाधारण दर 8,300. पुढील बाजार समिती वरुड राजुरा बाजार एकूण आवक 5 क्विंटल, कमीत कमी दर 9,990 रुपये, सर्वाधिक दर 9,990 आणि सर्वसाधारण दर सुद्धा 9,990 रुपये. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवासोबत शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय जवान, जय किसान. धन्यवाद.